हम क्या करेंगे, आज हम क्या करेंगे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत सर्व सेविका मदतनीस जेलमध्ये राहण्यास. नमस्कार, मी नरेश गोपचे सत्य को जाणून न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आता आम्ही पण गोंदियाच्या नाका चौक या ठिकाणी आहो आणि माझ्या मागे आपण बघू शकता की अंगणवाडी सेविका मोठ्या जोराजोराने शासनाच्या विरोधात नारे लावत आहेत आणि जेल भरो आंदोलनाची गोष्ट करत आहेत। तर काय सविस्तर प्रकरण आहे त्यांच्याशी जाणूया, त्यांच्या काय मागण्या आहेत आणि ते जेलमध्ये जायला का तयार आहेत। माझे नाव बिरजुला मोहनलाल तिडके आहे। मी तिरोडा तालुक्याची अध्यक्ष आहो। आम्ही 4 तारखेपासून आंदोलन करत आहो। आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत आमचं आंदोलन राहील आणि आज इथे या ठिकाणी जेल भरो आंदोलन करणार आहोत म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। आतापर्यंत कोणाला पोलीस विभागाने गाडीच्या मार्फत जेलमध्ये नेला का? आतापर्यंत 4-5 गाड्या भरून गेलेल्या आहेत आणि आता पुन्हा येणार आहेत म्हणून आम्ही इथे थांबलेले आहोत। काय म्हणते पोलीस प्रशासन मग जेल भरो आंदोलन करत आहात? त्यांचे काम ते करत आहेत, आमचे काम आम्ही करणार आहोत, त्यांचे काम ते करत आहेत। आम्ही सरकारला फक्त जागृत करत आहोत की आम्ही जेलमध्ये पण जाण्यास तयार आहोत। काय मागण्या आहेत तुमच्या? आमच्या मागण्या आहेत, आम्हाला बेसिक लागू करा आणि सेविकेला 26,000 रुपये मानधन मिळायला पाहिजे आणि मदतनीसला 20,000 रुपये मानधन द्यायला पाहिजे आणि मिनी अंगणवाडीला मोठ्या अंगणवाडीमध्ये रूपांतर करायला पाहिजे आणि आम्हाला म्हातारपणाचा आधार म्हणून पेन्शन पाहिजे आहे। आम्ही पेन्शनसाठी आम्ही लढाई लढत आहोत। गेल्या 4 तारखेपासून आमचा मोर्चा सुरू आहे। आतापर्यंत कोणत्या प्रकारचे आपण आंदोलन केले? धरणे आंदोलने आहेत, धरणे आंदोलन केले आहेत, जिल्हा परिषदवर आंदोलन काढले आहेत, पंचायत प्रकल्पावर आंदोलन केले आहेत, चटणी भाकर आंदोलन केले आहेत आणि आज जेल भरो आंदोलन करणार आहोत। 22 तारखेला आम्ही जिल्हा परिषदच्या समोर निघालेल्या परिपत्रकाची होळी केलेली आहोत। अंगणवाडी कर्मचारी सेविका मदतनीस यांनी 4 डिसेंबरपासून बेमुदत संप ठेवलेला आहे, तरी सरकार जागृत होत नाही आहे। आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करत नाही आहेत, भेटायला बोलायला तयार नाही आहेत। म्हणून आज इथे सर्व गोंदिया जिल्ह्याच्या सेविका मदतनीस जेल भरो म्हणजे सरकारला जागृत करण्यासाठी इथं आम्ही जेल भरो आंदोलन ठेवलेलं आहे आणि खूप मोठ्या संख्येने गोंदिया जिल्ह्यातील सर्व सेविका व मदतनीस इथे आलेल्या आहेत। स्वतःच्या हक्कासाठी त्या लढत आहेत आणि त्या हक्कासाठी त्या जेलमध्ये जायला सुद्धा तयार आहेत। आमच्या ज्या मागण्या आहेत, वाढत्या महागाईनुसार मानधनात भरीव वाढ, मदतनीस लोकांनाही वाढ पाहिजे आहे, मिनी अंगणवाडीला मोठ्या अंगणवाडीत रूपांतर पाहिजे। तो जोपर्यंत आम्हाला वेतन श्रेणी लागू होत नाही तोपर्यंत 26,000 मानधन, मदतनीसला 20,000 आणि मिनीवाल्यांना आमच्या सेविका इथलाच मानधन आणि जे आता रिटायरमेंट होऊन राहिलेले आहेत त्यांनी इथपर्यंत सेवा दिलेली आहेत, वयाचे 65 वर्ष पूर्ण होत आहेत आणि सरकार त्यांना काही देत नाही आहे। त्याच्यासाठी पेन्शन लागू केलेले पाहिजे। गुजरात सरकारने तिथे ग्रॅज्युएटी लागू केलेली आहे आणि महाराष्ट्र शासन टाळाटाळ करत आहे। म्हणजे महाराष्ट्र शासन अजूनही झोपलेलं आहे का? सेविका मदतनीसांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करत नाही आहेत म्हणून मोठ्या प्रमाणात बेमुदत संप महाराष्ट्रभर सुरू आहे। आतापर्यंत तेवढे दिवस झाले आपण संप पुकारला, तर शासनाने आतापर्यंत काहीच दखल घेतली नाही का? सरकार फक्त शाश्वती देत आहे, पण अजूनपर्यंत जो शाश्वती देत आहे तेही पूर्ण करण्यास किंवा बोलण्यास तयार नाही आहे। आमच्या मंत्री अदिती तटकरे त्यासुद्धा आश्वासन देत आहेत आणि मानधनवाढीबद्दल अजिबात बोलत नाही आहेत। तर आता आपण जेलमध्ये किती दिवस राहणार? जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत सर्व सेविका मदतनीस जेलमध्ये राहण्यास पूर्णपणे तयार आहेत। आपण बघू शकता की या ठिकाणी अंगणवाडी सेविका जेल भरो आंदोलन करता गाडीमध्ये बसत आहेत, मोठ्या संख्येत उपस्थित आहेत आणि या ठिकाणी संख्या जास्त आहे, गाडीमध्ये एवढे लोक जमू शकत नाही, तर हे गाडी पुन्हा येते आणि यांना घेऊन जाते। तर या ठिकाणी आपण बघू शकता की कशा प्रकारे जेल भरो आंदोलन करिता या ठिकाणी अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित आहेत आणि आता त्या आपल्या शासनाच्या पोलीस गाडीमध्ये बसत आहेत आणि जेल भरो आंदोलन करता जात आहेत। एक लहान सुला चिमुकला बाळ जो अंगणवाडी सेविकाचा मुलगा आहे त्यांना घेऊन सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि काय म्हणाल, आपण लहान बाळाला घेऊन आलेले आहात आणि या बाळाला सुद्धा जेलमध्ये नेणार का? आता काय करणार, उपासमारीची वेळ आली तर पोरांनाही घेऊन आलो आहोत आम्ही। आता जेल भरो काही दिलं तरी चालेल, पण आपली जी मागणी आहे ते मान्य व्हायलाच पाहिजे।
मग जेलमध्ये जाऊ आम्ही, कुठे जाऊ आम्ही, जाण्यास तयार आहोत आम्ही. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत काय आम्ही वाटते जेलमध्ये जायला लोक घाबरतात पण आपण आम्ही जेलमध्ये घाबरत नाही, आम्ही घाबरत नाही. घाबरणार, आम्ही घाबरत नाही. पोटासाठी आले आहोत तर हो. तिथंही आपण पोरांना आम्ही घेऊन जेलमध्ये जाऊ. जाऊ, कुठे जाऊ, आम्हाला आम्ही काही घाबरत नाही सर. आम्ही जाण्यास तयार आहोत, पण आम्हाला आमची मागणी पाहिजे, जी आमची मागणी आहे ते मंजूर झाल्या पाहिजे सर आम्हाला. आपण बघू शकता की नेहमी लोक जेलमध्ये जाण्याचा घाबरतात पण या ठिकाणी अंगणवाडी सेविका आपल्या लहान लहान चिमुकल्या बाळाला घेऊन जेलमध्ये जातात. आपण बघू शकता हा जो बाळ आहे याला घेऊन जेलमध्ये जातात आणि मागे आपण बघू शकता की एक गाडी जी आहे ते भरत आहे. जिंदाबाद 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 वोट जिंदाबाद 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 आंगनवाड़ी यूनियन जिंदाबाद 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 आंगनवाड़ी यूनियन जिंदाबाद 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 26,000 वेतन मिलना चाहिए 26,000 वेतन मिलना चाहिए पेंशन सभी को मिलना चाहिए पेंशन सभी को मिलना चाहिए अभी तो ये अंगड़ाई है अभी तो ये अंगड़ाई है इन्कलाब जिंदाबाद आता सध्या आपण ग्रामीण गोंदिया पोलीस स्टेशन मध्ये आहोत आणि जसे आपण आता बघितलात की अंगणवाडी सेविका ज्या आहेत जेल भरो आंदोलनासाठी गाडीमध्ये बसलेल्या होत्या आणि काही ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत यांना कारंजा पोलीस स्टेशन या ठिकाणी नेण्यात आला तर काही ज्या महिला अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत त्यांना ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी आणण्यात आलेले आहे. तर त्यांचे जेल भरो आंदोलन होते आणि त्यांना आता पोलीस स्टेशनमध्ये आणून खुलं मोकाट मैदानातच सोडण्यात आलेले आहे. पोलीस स्टेशनच्या परिसरात सोडण्यात आलेले आहे. माझे नाव शकुंतला फटिंग आहे. मी अंगणवाडी सेविका आहे, तसेच मी जिल्हा अध्यक्ष आहे अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक. आमचा संप हा 4 डिसेंबर 2023 पासून सुरू झालेला आहे आणि आमच्या आयटकच्या कृती समितीच्या निर्णयानुसार आमचा हा संप सुरू आहे. आम्ही प्रत्येक दिवशी जिल्हा परिषदला आपल्या मागण्यासाठी बसतो, तर कधी प्रकल्प अधिकाऱ्याच्या ऑफिससमोर बसतो. त्याच्यानंतर आता आमच्या कृती समितीने निर्णय घेतलेला आहे की आज जेल भरो आंदोलन, आज 1 तारखेला 1 जानेवारी 2024ला जेल भरो आंदोलन आहे. आमच्या मागण्या अंगणवाडी सेविकेला 24,000 रुपये 26,000 रुपये मानधन मिळाला पाहिजे. तसेच मदतनीसला 20,000 रुपये, मिनी अंगणवाडीला 26,000 रुपये मानधन मिळाला पाहिजे. आम्हाला ग्रॅज्युएटी पेन्शन मिळाली पाहिजे आमच्या मानधनाच्या निम्मे. अशा आमच्या मागण्या आहेत. ह्या आमच्या मागण्या शासन किती अंगणवाडी सेविकांना अटक करण्यात आलेली आहे? आज 1,000च्या वर आहेत. 997 अंगणवाडी सेविकांनी अटक दिलेली आहे. कारंजा या पोलीस स्टेशनमध्ये 6 गाड्या आणि काही आणखी 4 गाड्याच्या अंगणवाडी सेविका त्या चौकामध्ये वाट पाहत आहेत. शासनाची गाडी पंक्चर झाली आहे म्हणून त्यांना काही आणलं नाही. अशा आमच्या मागण्या आहेत. शासनाने आमच्या मान्य करावा मागण्या, यासाठी निरनिराळ्या प्रकारचे आमचे आंदोलन सुरू आहेत. शासनाने ही दखल घ्यावी. कारण आमचे 4 डिसेंबरपासून आंदोलन सुरू आहे, बेमुदत संप सुरू आहे. पण अजूनपर्यंत अधिवेशनातसुद्धा 18 तारखेला नागपूरच्या अधिवेशनामध्ये सुद्धा आमचा मोर्चा केलेला होता. तिथेसुद्धा आमच्या मागण्या काही पूर्ण करण्यात आलेल्या नाही. पुन्हा आता 3 तारखेला आमच्या मुंबईला आहे मोर्चा आणि आमच्या ज्या मंत्री आहेत, आयुक्त सचिव आहेत, त्या मागण्या अजिबात आमच्या मंजूर करण्याच्या मुळातच नाही. आणि 4 डिसेंबर म्हणजे आज 29 दिवस लोटलेले आहे. बेमुदत संप सुरू आहे आमचा. आम्ही जिल्हा परिषद कार्यालयासमोर सारखे बसतो, दररोज तिथे येऊन बसतो. मोर्चा झाला, अधिवेशन झाला, पुन्हा मोर्चाची तयारी आहे. आणि जोपर्यंत म्हणून आज आम्ही जेल भरो आंदोलन आणि रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे आज इथे फुलचूर नाक्याजवळ. आणि तिथून आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये इथे ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आणि कारंजा पोलीस स्टेशनमध्ये काही 2-4 गाड्यांमध्ये बायांना बसून नेलं आणि आम्हाला इथे बाहेर सोडलेलं आहे यांनी. आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही असा आमचा ठोस म्हणजे निर्णय आहे. कारण सरकारचं लक्ष नाही आमच्या मागण्यांकडे. कारण की अल्प मानधन आहे आमचा आणि ह्या अल्पशा मानधनमध्ये आमच्या कुटुंबाचा आम्ही पालनपोषण कसं करावं सेविका आणि मदतनीस. आणि जास्तच नाही, फक्त 26,000 मानधन सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविकांचं आहे. त्याचप्रमाणे मदतनीसना 20,000, तर काही एवढं मोठं नाही आहे. आणि जोपर्यंत आम्हाला कर्मचारी घोषित करत नाही तोपर्यंत आम्हाला
26,000 मानधन सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका, त्याचप्रमाणे मदतनीसांना 20,000 मानधन मिळायलाच पाहिजे, अशी ही आमची मागणी आहे. आणि त्याचप्रमाणे जे आमचे मानधन आहे त्याच्या निम्मे आम्हाला दर महिन्याला पेन्शन पाहिजे. कारण आता कितीतरी सेविका आणि मदतनीस रिटायर झालेल्या आहेत, त्यांना जो एक रकमी रक्कम केली होती, मान्य केली होती, ते सुद्धा अजून मिळालेलं नाही. कितीतरी सेविका आणि मदतनीस मृत्युमुखी पडलेले आहेत, त्यांना सुद्धा अजून मिळालेलं नाही. आणि कितीतरी सेविका आणि मदतनीस आता पुन्हा ह्या 2-4 महिन्यात रिटायर होणार आहेत, त्यांचं काय? आणि आपल्या ह्या आमच्या वयानुसार आमचं वय वाढत चाललेलं आहे. जर आम्हाला पेन्शन मिळाली नाही तर आम्ही आमच्या भरणपोषण कसं करणार? आमचं कोण करणार? कुटुंबात काही मुलंबाळा करतील कशावरून? आम्हाला काही ख्याती आहे का याची? नाही. म्हणून 26,000 रुपये अजून मानधन मिळायलाच पाहिजे आम्हाला. ठीक आहे, तुमच्या मागण्या माहित आहेत, पण आता जे तुमचे जेल भरो आंदोलन होते हो. ते यशस्वी झाले असं वाटते का आपल्याला? नाही. कारण गोंदियात जेल नाही आहे आणि नाही. तुम्हाला फक्त अटक करून बाहेर बसून ठेवलेलं आहे. कारंजात सुद्धा गेलेले आहेत. निभावली हो. यांनी आणि ग्राउंड मध्ये आणून सोडलंय. इथं नाही पाण्याची व्यवस्था आहे, नाही चहाची व्यवस्था आतापर्यंत काही व्यवस्था केलेली नाही आहे. आम्ही निवेदन केलं की आम्ही 10 वाजेपासून आलेलो आहोत, चहा पाण्याची व्यवस्था करा, पण आतापर्यंत चहा पाण्याची पण इथं व्यवस्था नाही आहे आणि ग्राउंड मध्ये आणून आम्हाला सोडून दिलाय फक्त. तर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 6 गाड्या ज्या आहेत त्या कारंजा पोलीस स्टेशनला पाठवण्यात आलेल्या आहेत व 2 गाड्या ज्या आहेत त्या गोंदिया ग्रामीणला पाठवण्यात आलेल्या आहेत. तसेच 900च्या वर अंगणवाडी सेविकांनी आपल्याला अटक दिलेली आहे आणि आता 3:30ची वेळ होत आहे आणि या ठिकाणी ग्रामीण पोलीस स्टेशन येथून माहिती मिळालेली आहे की तुम्हाला सोडण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी हे संप पुढे चालणार की नाही चालणार, यांना अटक मिळालेली आहे तर पोलीस यांना सोडणार की नाही सोडणार, यांच्या मागणं पूर्ण होणार की नाही होणार, यासोबतच पुढील बातमीमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार. कारण जाऊंगा बाद में उधर आगे इधर